महायुतीत राहून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हा हल्ला तो कसा पचला जाईल, तो कसा खपवून घेतला जाईल? मित्र हो, नमस्कार. कोणी कितीही नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पूर्वीचं सख्य अजिबात राहिलेलं नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदे यांचा वापर केला आणि बक्षीस म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं. अहो, खरं तर स्वतः त्याग करून हे मुख्यमंत्री पद भाजपानं एकनाथ शिंदे यांना बहाल केलं, बक्षीस. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून एकनाथ शिंदे यांना जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवलं गेलं. वेगवेगळ्या कारणानं त्यांना दाबता येईल तेवढं दाबत राहिले आणि मग सुरू झाला तो पुन्हा अंतर्गत संघर्ष, नाराजीचं रोज नवनाट्य. एकनाथ शिंदे गटाला आता हे सहनी होत नाही आणि सांगताही येत नाही, पण बघा तरीही ते काहीही करू शकत नाहीत. आणि मग आत कोंडलेली वाफ बाहेर येते आणि त्यातून सुरू होतो एक नवा वाद, वादावर वाद. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याच कारभारावर जोरदार प्रहार केला. त्यांच्याकडे असलेल्या गृह खात्याचे वाभाडे काढले हो त्यांनी. महाराष्ट्र पोलिसासारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठं नाही. पोलीस 50 लाख पकडतात आणि 50,000 दाखवतात वगैरे वगैरे. बरंच काही बोलून गेले हे आमदार संजय गायकवाड. महायुतीत राहून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हा हल्ला तो कसा पचला जाईल, तो कसा खपवून घेतला जाईल? एकनाथ शिंदे गटाच्या एका आमदारानं थेट फडणवीसांच्या खात्याकडे बोट दाखवलं. त्यामुळं साहजिकच भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आपल्याकडे बोट दाखवलं गेलं त्यामुळे फडणवीस संतापले, चिडले, खवळले आणि हा सगळा संताप, त्रागा त्यांनी बोलून सुद्धा दाखवला. असं बोलणं योग्य नाही. मी स्वतः एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की या आमदारांना कडक समज द्यावी. आणि एवढ्यावर काही फडणवीस थांबले नाहीत. त्यापुढे ते म्हणाले आपण ऍक्शन घेऊ, असा दम देखील फडणवीसांनी भरला. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध लगेच तिकडं पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हाही दाखल झाला. फडणवीसांनी दम दिल्यावर, कडक शब्दात तंबी दिल्यावर आता एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल याकडे आपोआपच महायुती आणि विरोधकांचंही लक्ष लागलं. कारण फडणवीस आणि शिंदे यांच्यामधलं शीतयुद्ध काही लपून राहिलेलं नाही. त्यात देवेंद्र फडणवीस हे तर प्रचंड संतापलेले. त्यांचा हा संताप पाहून एकनाथ शिंदे यांनीही आपल्याच या आमदाराला भरभर सुनावलं. त्यांचे कान उधरले, उपटले, टोचले. आक्षेपार्ह विधान लोकप्रतिनिधीच्या तोंडी शोभत नाही, त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घ्या, अशा शब्दामध्ये एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना समज दिली. शिवाय गृह विभागाचं म्हणजे पोलिसाचं गुणगान त्यांनी अगदी मनमोकळेपणे गायलं. काही पोलिसांमुळे सरसकट पोलिसांना वाईट म्हणता येणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. म्हणजे खरं तर बघा त्यांना तसं सांगावं लागलं. फडणवीस चिडलेले आहेत, संतापलेले आहेत, खवळलेले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना इच्छा असली तरी, मनात असली तरी त्यांना गप्प राहता येणं काही शक्य नव्हतं. बोलले. एकनाथ शिंदे यांच्या गटात असे अनेक आमदार आहेत की जे तोंडाला येईल ते वाटेल ते बोलत सुटलेले असतात. अहो, ते बघा ना, नुकतंच त्यांचे खासदार नरेश म्हस्के, अहो त्यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या बाबतीत बोलताना त्यांची गरिबी काढली. एकनाथ शिंदे यांचं गुणगान करण्याच्या नादात त्यांनी पर्यटकांच्या गरिबीची खिल्ली उडवली. मग आता हे पर्यटकांना मदत करण्यासाठी गेले होते की कोण किती गरीब आहे आणि कुणाला विमानात बसायची लायकी आहे, कुणाची नाही, याचं प्रदर्शन. अशा प्रकारचे अनेक बेताल वक्तव्य त्यांचे कुठले ना कुठले नेते करीतच असतात. अशा वेळी एकनाथ शिंदे ना त्यांना समज देतात ना त्यांच्यावर कुठली कारवाई करतात. इथं मात्र फडणवीस यांनी दम भरला आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदाराचे कान उपटले. पण बाकीच्या बेताल नेत्यांचं काय? शिंदे गटातील आमदारांचे विधान फडणवीसांना सहन झालं नाही, पण भाजपातील अनेक नेते, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे मंत्री अनेक बेताल, संतापजनक आणि समाजामध्ये फूट पाडणारी विधाने देखील करीत असतात. उघडपणे, राजरोसपणे, जाहीरपणे.
तेव्हा फडणवीस यांना हा राग का येत नाही, तेव्हा त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी का लागते, हा खरं तर प्रश्न उभा राहतोच ना हो मित्रांनो, बरोबर ना? असो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.